विष्णू, बीडमध्ये आज खूप महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। एकतर सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बीडमध्ये जे गुन्हेगार आहेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी त्या संदर्भातल्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। काय या एकूण संदर्भात अपडेट्स आहेत? खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जे परभणीचं प्रकरण आहे, परभणीमध्ये जी घटना झाली त्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये जे आहे ते सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संविधान बचाव जो आहे असा नारा देण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला 11च्या दरम्यान सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ देखील हा मोर्चा असल्याचं सांगितलं जाते। खरं तर या मोर्चामध्ये सगळेच जण सहभागी होणार असल्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। खरं तर काल सोशल मीडियावरती हा मेसेज करण्यात आला, काही दलित संघटनांच्या वतीनं हा मेसेज करण्यात आला आणि त्यानंतर सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यातले अनेक जण आता अटकेत असले तरी अजूनही कृष्णा आंधळे मात्र फरार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं कृष्णा आंधळे यांना पकडण्यासाठी सीआयडीचे अनेक पथकं जे आहेत ते रवाना झाल्याची देखील माहिती आहे। एकूणच बीड जिल्ह्यामध्ये आज महत्वाचं असणार आहे की आज आंदोलन होणार आहेत, आज मोर्चा होणार आहे। त्याचबरोबर नेमकं या मोर्चेकऱ्यांची मागणी काय असणार हे मात्र सर्वांचं लक्ष वेधणार आहे आणि काय मोर्चेकरी सांगतायत, काय बोलतायत याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी विष्णू, असेच आपण आमच्यासोबत जोडले रहा। धन्यवाद तुर्तास तरी आपण दिलेल्या माहितीसाठी।